नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी इंग्लिश या विषयाची टेस्ट नंबर 3 उत्तरासहित बघणार आहोत. 20 मार्काचा हा पेपर आहे. पहिला प्रश्न, डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. 4 marks. Once there was a poor boy. His name was दिनेश. ही हॅड नो. ही त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. चला मग आपण स्टोरी बनवूया. Once there was a poor boy. His name was Dinesh. He was 15 to 17 years, orphan child. Orphan म्हणजे अनाथ. He had no money, so he has to beg money from other to fill his stomach, and no was giving him work to do so. He had no choice rather than begging like beggars. He was begging near inside the railway station. म्हणजे दिनेश नावाचा मुलगा असतो, तो खूप गरीब असतो आणि अनाथही असतो. त्याला कोणी कामही देत नसतं. तर मग तो रेल्वे स्टेशनवर भीक मागतो, बेगिंग करतो. बट वन डे हिज लाईफ टर्न. पण एके दिवशी त्याचं आयुष्य बदललं. ही वॉज बेगिंग फॉर मनी फ्रॉम द पॅसेंजर ऑफ द ट्रेन. वन पॅसेंजर गिव्ह हिज ₹100. एका पॅसेंजरने त्याला ₹100 दिले. ही वॉज अमेज द मॅन हू हॅज गिवन हिम ₹100 टेक हिम टू द नियरेस्ट स्टॉल इन द स्टेशन. द मॅन टोल्ड टू बाय द वॉटर बॉटल्स विथ दॅट मनी. दे बॉट 10 बॉटल्स. द मॅन टोल्ड टू सेल to the passenger of the train and keep the commission of ₹3 on each bottle. म्हणजे त्या माणसाने पॅसेंजरने त्याला ₹100 दिले आणि तो स्टॉलकडे घेऊन गेला आणि पाण्याच्या बाटल्या त्याला विकत घ्यायला सांगितलं आणि त्या बाटल्या त्याने विकायला सांगितल्या आणि त्या प्रत्येक बॉटल मागे त्याने ₹3 कमिशन मिळवलं. सो इट गोज ऑन मेनी डेज. असं बरेच दिवसापर्यंत दिनेश करत राहिला. ही अर्न्स लॉट ऑफ मनी बाय सेलिंग द बॉटल्स. आता दिनेशला पैसे कमवण्याचा मार्ग मिळाला होता. सो वन डे बिकेम द ओनर ऑफ हिज ओन शॉप. म्हणजे त्याने एके दिवशी स्वतःचं त्याने दुकान टाकलं. अशी आपली ही स्टोरी आपल्याला लिहिता येईल. या गोष्टीचं नाव काय देणार, टायटल काय देणार, हार्ड वर्किंग दिनेश. आणि मॉरल ऑफ द स्टोरी काय लिहिणार, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. म्हणजे इच्छा तेथे मार्ग. आणि प्रॉपर गायडन्स अँड हार्ड वर्क विल रीच टू युअर गोल. म्हणजे प्रॉपर गायडन्स असेल आणि हार्ड वर्क असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकतात. दोघांपैकी एक मॉरल लिहिलं तरी तुम्ही चालेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट डाऊन व्हॉट द चिल्ड्रन आर डुईंग. एक चित्र दिलं आहे बगीच्याचं, गार्डनचं, आणि तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे. चला मग बघूया. दिस इज अ पिक्चर ऑफ अ ब्युटिफुल गार्डन. द ग्रीनरी इन्क्रीज द ब्युटी ऑफ द गार्डन. चिल्ड्रन आर लाइक्स टू प्ले इन द गार्डन. 2 चिल्ड्रन्स आर प्लेइंग विथ फुटबॉल. वन चाइल्ड इज रीडिंग अ स्टोरी बुक अंडर द ट्री. अनदर चाइल्ड इज सिटिंग ऑन अ ब्रांच. म्हणजे झाडावर फांदीवर बसलेला आहे, ब्रांच ऑफ अ ट्री, and enjoying the beauty of the nature by binocular. Binocular म्हणजे दुर्बिणीने. One girl is painting a beautiful scenery painting. Another girl is enjoying the swing. Swing म्हणजे झोका. अशा रीतीने आपल्याला वाक्य, सेंटेन्स लिहिता येतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. डू ॲज डायरेक्टेड. आयडेंटिफाय द कोटेशन and the idiomatic expression from the below sentence and write down. आता 2 वाक्य तुम्हाला दिले आहेत. कोणतं idiomatic expression आहे आणि कोणतं कोटेशन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पुल युअरसेल्फ टुगेदर हे आहे, इट इज अ idiomatic expression. ही एक्सप्रेशन आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, लिव्ह ॲज इफ यू वेअर टू डाय टुमॉरो. सो इट इज अ कोटेशन. हे येणार कोटेशन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राईट डायलॉग बिटवीन यू अँड युअर मदर अबाउट मेकिंग टी. तुमची आई आणि तुम्ही चहा बनवण्याबद्दल संभाषण लिहायचं आहे, डायलॉग रायटिंग लिहायचं आहे. चला मग बघूया.
यू मम्मी हेवी रेन इज फॉलिंग आउटसाइड आय वुड लाईक टू हॅव टी विच इज मेड विथ युअर हँड. म्हणजे तो काय सांगतोय, तुम्ही बाहेर खूप पाऊस पडत आहे, मला तुझ्या हातचा चहा पाहिजे आहे. मम्मी येस शुअर माय चाइल्ड, बट टुडे आय वॉन्ट टू टीच यू हाऊ टू मेक अ टी. यू वाव इट्स व्हेरी एक्साइटिंग. मम्मी फॉर टू, आता मम्मी सांगते त्याला चहा कसा बनवायचा. मम्मी फॉर 2 people वी नीड 1 cup ऑफ वॉटर, 2 tablespoon ऑफ शुगर, 1 tablespoon ऑफ टी पावडर. Now boil the water and add sugar and tea powder. After boiling, add 1 cup milk. For extra flavor, you can add ginger and tea masala. मम्मी त्याला सांगते. त्याच्यानंतर तो काय रिप्लाय देतो ते बघूया आपण. यू यस मम्मी डन. हो मम्मी झालं, मी केलं. मम्मी नाऊ स्ट्रेन द टी इन अ कप्स अँड वी कॅन एन्जॉय इट नाव. You, wow, tea is fantastic. Thank you, Mummy. Mummy, welcome my child. After all, it's your efforts only. म्हणजे हे सर्व तुझे प्रयत्न होते आणि तू खूप चांगल्या प्रकारे चहा बनवलास. यू नेक्स्ट टाइम आय विल ट्रीट यू विथ अ डेलिशियस टी. पुढच्या वेळी मी तुला मस्त चहा पाजीन किंवा चहाची मेजवानी देईन. मम्मी यस शुअर माय चाइल्ड. अशा रीतीने तुम्हाला कन्व्हर्सेशन संभाषण लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. रीड द पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेजेस द अंडरलाईन वर्ड्स ऑफ फ्रेजेस. आय लाईक द पोएम फॉर द व्हेरी रिझन दॅट एनीवन एल्स वुड लाईक इट फॉर इट्स ह्युमर अँड ऑल्सो लाईक द पोएम बिकॉज द पोएट बॅलन्सेस द exaggeration with the seemingly convenience logic. आता इथे अंडरलाईन केलेले सेंटेन्स कोणते आहेत? कन्व्हिन्सिंग आणि एक्झॅगरेशन. याच्या जागेवर आपल्याला योग्य शब्द किंवा समानार्थी शब्द वापरायचा आहे. चला मग बघूया. आय लाईक द पोएम फॉर very reason that anyone else would like it for its humor. I also like the poem because the poet balanced the outsemphasize. आपण काय वापरणार? Outsemphasize with seemingly perceived logic. हा सेकंड शब्द काय वापरला आपण? Perceived logic. अशा रीतीने याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. If you study regularly, you will get good marks. Turn the pages which are yellow and crinoal. Underline the subordinate clauses in both the sentence and name them. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सबऑर्डिनेट क्लॉज कोणता ते सांगायचं आहे आणि त्याचा प्रकार लिहायचा आहे. नेम देम, त्याचा प्रकार लिहायचा आहे. If you study regularly, you will get good marks. If you study regularly, याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे if. if हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि याचा टाईप आहे ॲडवर्ब क्लॉज. त्याच्यानंतर they turn the pages which were yellow and crinkly. आता याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे which आणि त्याचा टाईप आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. Mathili saw some bracelet change into passive voice. The bracelet were seen by Mathili. असं याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर the story was told by the writer change into the active voice. The writer told the story. अशा प्रकारे याचं उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. शी लाईक्स टू सिंग सॉन्ग. अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. जे वर्ब बरोबर असतं ते असतं इन्फिनेटिव्ह. सिंग हे क्रियापद आहे, मग इथे येणार टू. टू हे अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. टू हे याचं आन्सर येणार TO2. त्याच्यानंतर प्लेइंग व्हायोलिन इज द बेस्ट हॉबी. अंडरलाईन द जेरंड. जेरंड म्हणजे काय? ING प्रत्यय ज्याला असतो क्रियापदाला ते, म्हणून इथे येणार प्लेइंग. प्लेइंग हे याचं योग्य उत्तर येईल.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.